पुण्यात बंद खोलीत जे घडलं, तरुणी फरार, लव्ह स्टोरीचा भयावह एंड, तरुण जागीच गेला. काय घडलं बघा. पुण्यात राहणारा 25 वर्षीय तरुण आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठी असली 33 वर्षांची तरुणी, दोघांची ओळख अगदी साध्या पद्धतीने झाली होती. सुरुवातीला केवळ बोलणं, नंतर मैत्री आणि हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. दोघांनाही वाटत होतं की हे नातं कायम टिकेल, पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट आनंदीच असेल असं नसतं. काही प्रेमकथा अशा वळणावर येऊन थांबतात जिथे फक्त पश्चात्ताप उरतो. या नात्याबद्दल सुरुवातीला फार कमी लोकांना माहिती होती. दोघेही आपल्या जगात रमले होते. भविष्याची स्वप्न रंगवली जात होती. मात्र दिवस जात गेले तसे नात्याबद्दल कुजबूज सुरू झाली. वयातील फरक आणि इतर कारणांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. काहींनी समजावण्याचा प्रयत्न केला तर काहींनी या नात्याला पूर्णपणे विरोध केला. एक दिवस असा आला की दोन्ही कुटुंबांना या नात्याची माहिती मिळाली. घरामध्ये वाद सुरू झाले. वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की हा विषय मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंची बैठक घेण्याचा निर्णय झाला. सर्वांना वाटत होतं की एकदाचा वाद संपेल आणि प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे जाईल. बैठकीत बराच वेळ चर्चा झाली. अनेक अटी ठरल्या. पुढे संपर्क ठेवायचा नाही, एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाही आणि हा विषय इथेच संपवायचा असा निर्णय झाल्याचं सांगितलं जातं. त्या दिवशी सगळ्यांनाच वाटलं की आता हा अध्याय कायमचा बंद झाला आहे. पण खरं तर त्या दिवसापासून एका नव्या आणि धक्कादायक अध्यायाची सुरुवात झाली. बैठकीनंतर काही दिवस शांततेत गेले. बाहेरून सगळं सुरळीत असल्यासारखं दिसत होतं, पण आतून परिस्थिती वेगळीच होती असा आरोप नंतर समोर आला. काही गोष्टी अशा घडत होत्या ज्या कोणालाही दिसत नव्हत्या. सततचे संवाद, वारंवार संपर्क करण्याचे प्रयत्न आणि मानसिक ताण वाढत असल्याची चर्चा हळूहळू सुरू झाली. त्या तरुणाच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो आधीसारखा हसत नव्हता. घरच्यांशी कमी बोलू लागला. मित्रांपासून दूर जाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर कायम चिंता दिसू लागली होती. नेमकं कारण काय आहे हे तो कोणाला स्पष्ट सांगत नव्हता, पण काहीतरी त्याला आतून सतावत होतं एवढं मात्र सगळ्यांच्या लक्षात येत होतं. घरच्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. वेळ सर्व ठीक करेल असं सांगितलं, पण त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे कोणालाच कळत नव्हतं. प्रत्येक दिवसागणिक त्याचा मानसिक ताण वाढत चालल्याचं लोकांच्या लक्षात आलं. मात्र तो शांत राहण्यास पसंत करत होता. अखेर एक दिवस अशी वेळ आली ज्यानंतर सर्व काही बदलून गेलं. त्या दिवशी तो आपल्या खोलीत बराच वेळ होता. दार बंद होतं. घरच्यांना सुरुवातीला काही संशय आला नाही, पण बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे दृश्य समोर आलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. घरात एकच आक्रोश सुरू झाला. नातेवाईक धावत आले. परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटात पोलिसही घटनास्थळी पोहोचले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं कारण काय? सुरुवातीला अनेक तर्कवितर्क लावले गेले. काहींनी वेगवेगळी कारणं सांगितली, पण तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसतशी माहिती समोर येऊ लागली. त्या माहितीमुळे या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं. आता ही केवळ प्रेमकथा राहिली नव्हती, तर गंभीर कायदेशीर प्रकरण बनलं होतं. मृत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी काही गंभीर आरोप केले. बैठकीनंतर हे संपर्क सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. सततचा मानसिक त्रास आणि दबाव यामुळे हे टोकाचं पाऊल उचललेलं गेलं असा त्यांचा आरोप होता. या आरोपानंतर तपास अधिक गंभीर झाला. पोलिसांनी पुरावे उपलब्ध करून तपासण्यास सुरुवात केली. दोघांमधील संवाद, कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर माहितीची पडताळणी केली जाऊ लागली. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तपासली जात होती, कारण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी प्रत्येक बाजू समजून घेणं आवश्यक होतं. दरम्यान आरोप झालेली ही तरुणी घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणाची शंका आणखी वाढली. अनेक प्रश्न उपस्थित झाले. ती अचानक निघून का गेली? तिला भीती वाटत होती का, की यामागे दुसरंच काही कारण होतं? या प्रश्नांची उत्तरं त्यावेळी कोणाकडेच नव्हती. या घटनेनंतर सोशल मीडियावरही अनेक चर्चा सुरू झाल्या. काही लोक एका बाजूने बोलत होते तर काही दुसऱ्या बाजूने. मात्र सत्य काय आहे हे केवळ तपासातूनच स्पष्ट होऊ शकत होतं. कोणावरही पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य नव्हतं. प्रेम, विश्वास, राग आणि मानसिक तणाव या सगळ्यांचा शेवट किती भयानक होऊ शकतो याची ही घटना अनेकांना विचार करायला भाग पाडणारी ठरली. एखादा निर्णय किंवा संवाद एखाद्याच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करू शकतो याचं हे दुःखद उदाहरण मानलं जात आहे. अखेरीस मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र या आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस तपासातूनच निश्चित होणार आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष येईपर्यंत कोणालाही दोषी मानता येणार नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूने पोलीस माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. दोघांमधील संबंध नेमके कसे होते, बैठकीनंतर काय घडलं आणि शेवटच्या काही दिवसात नेमका कोणता घटनाक्रम घडला याचा शोध घेतला जात आहे. ही घटना केवळ एका प्रेमकथेचा शेवट नाही, तर संवाद तुटल्यावर, मानसिक तणाव वाढल्यावर आणि भावनांवर नियंत्रण सुटल्यावर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याची जाणीव करून देणारी आहे. कोणताही वाद असो त्यावर कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून समोर येतं. या प्रकरणाचं खरं सत्य तपासून पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, एका प्रेमकथेचा शेवट इतका वेदनादायी होईल याची कल्पना त्या दोघांनीही कदाचित केली नसेल. आणि म्हणूनच ही घटना आजही अनेकांना एकच प्रश्न विचारायला भाग पाडते, शेवटी इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळच का आली?